गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे 2 इसमांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, अंगठी, मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम बळजबरी काढून घेणाऱ्या इसमांना त्यांच्याकडून 4,100,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 15 जून रोजी रात्री 2:45 सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत फाशीचा डोंगर नाशिक येथे चंद्रकांत कोठावदे व त्यांचा मित्र वैभव हे दोघे टियागो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंका करत असताना 3 मोटारसायकलवर बसून आलेल्या 6 इसमांनी चंद्रकांत कोठावदे यांना मारहाण करून त्यांचे टियागो गाडीवरील दगड टाकून दहशत माजवून फिर्यादीचा फोन, त्याचबरोबर अंगठी, गळ्यातील सोन्याची चैन तसेच रोख रक्कम काढून व दोघांना मारहाण करून पळून गेले होते। सदर बाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचा चोरीस गेलेला मोबाईल फोन मधून आरोपिताने फोन पे ॲपद्वारे व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो सफल झाला नाही। सदर व्यवहाराबाबत तांत्रिक माहिती घेत आरोपीचा मोबाईल नंबर मिळवून तो यश वसंत रणधीर राहणार कामटवाडे शिवार नाशिक यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले। आरोपी त्यांचा अंबड पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेतला असता त्यास त्यांना पोलिसांनी शोध घेतल्याने तो त्याच्या साथीदारांसह सदर ठिकाणाहून पळून उल्हासनगर व तेथून मालेगाव येथे गेल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना मिळाली। मिळालेल्या बातमीप्रमाणे माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस अंमलदार गोरख साळुंके, सोनू खाडे, सुजित जाधव, भागवत थविल अशांनी कलेक्टर पट्टा मालेगाव येथे आरोपितांचा शोध घेतला असता भूषण त्र्यंबक गोलाईत वय 19 वर्ष, कृष्णा संतोष दडवी वय 20 वर्ष दोघेही सिडको नाशिक असे मिळून आले। त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे उर्वरित 4 आरोपी पंचवटी तपोवन परिसरात असल्याबाबत माहिती मिळाली। सदर परिसरात पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस अंमलदार सोनू खाडे, सुजित जाधव, भागवत थविल, वाघचौरे अशांनी सापळा रचून 4 आरोपी त्यांना ताब्यात घेतले। सदर गुन्ह्यात निष्पन्न झाले आहेत। दिनांक 15/6/2024 रोजी पहाटे 2:45 वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीचा डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत कोठावदे वय 27 वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात इसमांनी त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी, त्यांचं घड्याळ आणि मोबाईल असा तसंच 50,000 रुपये असा ऐवज चोरून नेला होता। हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 149/24 अन्वये दाखल झालेला आहे। त्यामध्ये नंतर गुन्ह्यात 395 नुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे। गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे PSI मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही DB टीम ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत। एकूण 6 आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण 4,40,000चा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन, अंगठी, त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 4,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे? गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय 21 वर्ष पवननगर सिडको, आदिल आसिफ खाटिक वय 20 वर्ष हा पवननगर सिडको, यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा नाशिक, चंदू गोपाळ आवळे DGP नगर नाशिक तसंच यामध्ये आणखीन 2 आरोपी आहेत। यापैकी 2 आरोपितांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।